आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी इरिगेशन कॉलनीमधील आनंदवन विद्यालयातील विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्तानं भव्य पायी दिंडी पालखी काढली गेली. आनंदवन विद्यालयाच्या वतीनं गेली 25 वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्तानं ही दिंडी काढली जाते. दिंडीतील पालखीमध्ये विठ्ठलाची मूर्ती ठेवून पालखी मिरवणूक काढली जाते. शाळेतील बालचमू वारकऱ्यांचा पेहराव करून हातात टाळ, विणा घेऊन विठू माऊलीचा गजर करत दिंडीत सहभागी झाले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा फटांगरे यांच्या हस्ते विठू माऊलीच्या मूर्तीची पूजा केली गेली. विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या भजनावर नृत्यही सादर केले. या विद्यालयात एकूण 750 विद्यार्थी असून हे सर्व विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले. विठ्ठल नामाचा गजर करत परिसरातून प्रदक्षिणा काढली गेली. आज आमच्या आनंदवन विद्यालयामध्ये दिंडी सोहळा साजरा होत आहे. पायी पालखी गेली 25 वर्ष आम्ही या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करत आहे. माऊलींची ही पालखी आम्ही शाळेपासून ते बालचमू आमचे बालवाडी ते 7वी पर्यंत सर्व विद्यार्थी पायी विठ्ठल मंदिरापर्यंत, ग्रामदैवत घुलेवाडी ग्रामदैवत विठ्ठल मंदिर आहे तिथपर्यंत पायी जातात आणि तिथं अगदी आनंदाने दिंडी सोहळा साजरा करतात. विठ्ठलाचं नाम स्मरण करतात. मुले छानपैकी त्यांच्या बोबड्या बोलामध्ये विठ्ठलाची गाणी सादर करतात. त्याचप्रमाणे उद्बोधनपर, काही भारूडपर कार्यक्रम आधारित कार्यक्रम सादर करतात आणि असा हा पारंपरिक सोहळा गेली 25 वर्ष आम्ही आनंदवन विद्यालयामध्ये अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतो. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. या वर्षी आम्ही या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थी आमच्या विद्यालयातील बालवाडी ते 7वी पर्यंत सर्व शिक्षक अतिशय आनंदाने सहभागी झालेले आहे. तर आजच्या या बाल वारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं भावी आयुष्य, शैक्षणिक आयुष्य सुखा समाधानाचं, समृद्धीचं जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि अशीच आनंदवन विद्यालयाची यशाची परंपरा, यशाची पताका कायम तेवत राहो अशी मी परमेश्वर चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते. आणि आजच्या या आषाढी एकादशी निमित्तानं काढलेल्या दिंडीमुळं आनंदवन विद्यालयात जणू काही पंढरपूरच अवतरलं होतं असं चित्र पाहायला मिळालं. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.